नमस्ते. आज आपण बनवणार आहोत खव्यापासून बनवलेल्या पाकातल्या करंज्या. तर ह्याला होळीमध्ये बनवल्या जातात. बरेच जण याला गुजिया असंही म्हणतात. अगदी सोपी रेसिपी आहे. इथे मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर आता हे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं. ह्याचा कलर पूर्ण ब्राऊन आपल्याला करायचं नाही, तर अगदी हलकंसं याला आपण भाजून घेणार आहोत. एक 3 मिनिटांमध्ये ते 4 मिनिटांमध्ये हे आपलं खोबरं भाजलं जातं. आता त्याच ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा खसखस भाजून घेणार आहोत. ह्या करंज्या पाकामध्ये असतात, त्यामुळे खायला खूप सुंदर लागतात आणि पाक आतमध्ये मुरला त्यामुळे चवीला पण अतिशय रुचकर लागतात. तर ही खसखस पण भाजून घ्यायची आपण. खसखस भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे रवा घातलेला आहे. तर हा बारीक रवा आहे, हा आपण भाजून घेणार आहोत. तर यालाही आपण मीडियम टू लो गॅसवरच व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता ड्रायफ्रुट्समध्ये फक्त आपण काजू भाजून घेणार आहोत, म्हणजे मग ते आपल्याला मिक्सरमध्ये पटकन बारीक होतील. तर याला पण आपण हलकंसं भाजून घेणार आहोत. आता हे काजू काढून घ्यायचे आणि एका कढईमध्ये अगदी स्लो गॅसवर हा इथे मी 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे, म्हणजेच मावा. तर हा दाबून अर्धी वाटीला थोडासा वर आहे, तर हाताने सुट्टा करायचा आणि स्लो गॅसवर आपण याला आता परतून घेणार आहोत. तर आधी हाताने व्यवस्थित सुट्टा करायचा आणि नॉर्मल टेम्परेचरला घ्यायचा, म्हणजे मग आपल्याला भाजायला सोपा जातो. आता कधी कधी शेवटी इथे सुरुवात होते लागायला, तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे. तर ह्या तुपावर आता हा असा फोडून आपण भाजायचा. ह्या करंज्यांमध्ये हेच असतं की तुम्ही खवा कितपत भाजताय त्याच्यावर ती करंजी तेलामध्ये सुटत नाही. खवा जर व्यवस्थित भाजला गेला असेल तर करंज्या अतिशय छान तेलामध्ये तळून निघतात आणि खायलाही रुचकर लागतात. तर हा असा खवा आपल्याला बराच वेळ भाजावा लागतो. याला हलवून याचा कलर चेंज होतो आणि वास पण एकदम सुगंधी यायला लागतो. त्या स्टेजला आपण याला बंद करणार आहोत. तर हा असाच परतून घ्यायचा. आता हळूहळू बघा हा असा घट्ट व्हायला चालू होईल आणि याचा कलर जो मगाशी दिसत होता त्याच्यापेक्षा आता डार्क असा झालेला आहे. तर हा आता आपला खवा तयार होत आलेला आहे. याला थंड करायचं आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सारणाची तयारी करूया. तर इथे पिस्ता घेतलेले आहेत 7-8, काजू आणि एक 1.5 चमचा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे मिक्सरला याची पावडर करून घ्यायची. आता जे आपण मगाशी खोबरं बारीक केलेलं होतं तेही आपण वापरणार आहोत. तर ही पहा पावडर अशी पाहिजे. खोबरं आहे ते हाताने असं चुरून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून मोठं दिसणार नाही. याला एकसारखं हाताने करून घेतलं की याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले जे काजू, पिस्ता आणि रोज पेटल्स होते ते याच्यामध्ये मिक्स करायचे. तर गुलाबाच्या पाकळ्यांमुळे पहा कलर किती सुंदर आपल्या सारणाला आलेला आहे. आता पिस्ता हे मी घातलेले याच्यामध्ये मीठ आहे. आता जी आपण खसखस भाजून घेतलेली होती तिला पण असं मोठं कुटून घ्यायचं आणि आपल्या सारणामध्ये मिक्स करायचं. आता हे मी मनुके घेतलेले आहेत 7-8, त्याला असं बारीक चिरून याच्यामध्ये टाकलेलं आहे, कारण मग आतमध्ये सारणाची थोडीशी गोडी आपल्याला वाढवता येईल. आता याच्यामध्ये मगाशी जो आपण खवा भाजून घेतलेला होता तो आता हाताने व्यवस्थित सुट्टा करून घ्यायचा. तर हा पहा खवा अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि असा घट्ट झालेला आहे. तर आता हा खवा आपण हाताने व्यवस्थित एकसारखा करायचा आणि आपल्या सारणामध्ये मिक्स करायचा आहे. हा कढईला लागलेला पण आपण सोडवून घेऊया. आता याच्यामध्ये आपण मिक्स करायचा आणि गोडीसाठी इथे मी अर्धी वाटी साखर, बारीक केलेली साखर, ती अंदाजे 50 ग्रॅम आहे. तर प्रमाण अगदी सोपं आहे. आपण अर्धी वाटीला थोडंसं वर खोबऱ्याचा किस घेतला तेवढाच आपण खवा घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणामध्ये आपण बारीक साखर घेतलेली आहे. तर ह्या प्रमाणामध्ये तुम्ही वाटीच्या अंदाजाने किंवा कपाच्या अंदाजाने बनवू शकता. आता हे सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं. पिठी साखरेला एखादी गुठळी वगैरे असेल तर तीही काढून टाका. आता हे सारण पहा एवढं आपलं सुट्ट होईल. तर आधी अंदाज घ्यायचा. तुम्हाला वाटलं की जास्त ओलसर आहे तरच मग आपण याच्यामध्ये जो भाजून घेतलेला रवा आहे तो घालायचा. तर इथे मला थोडंसं ओलसर वाटतंय त्याच्यामुळे मी 1 चमचा भाजलेला रवा याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. तर आता थोड्या वेळाने हा रवा जो आहे तो हे मॉइश्चर एक्स्ट्राचा आहे ते शोषून घेईल आणि आपलं सारण अजून कोरडं होईल. गरज वाटली तर तुम्ही अजून थोडासा रवा याच्यामध्ये घालू शकता. करंजीचं सारण तयार आहे. तर आता एवढ्या सारणाला कणिक किती लागेल, तर ज्या वाटीने आपण सारण बनवलं त्याच वाटीने 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे
आणि याच्यामध्ये वेलची पावडर 1/4 टीस्पून म्हणजे पाव चमचा घातलेली आहे. आता ती मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपण तूप घालणार आहोत. तर आधी थोडंच घालून बघायचं. सुरुवातीला मी 2 मोठे चमचे तूप घातलेलं आहे. आता हा चमचा लहान असल्यामुळे 2 चमच्याचा 1 चमचा होतोय. तर 2 चमचे तूप मी आत्ता घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार. वाटली गरज तर ह्याच्यामध्ये अजून 1 टेबलस्पून तूप आपण मिक्स करणार आहोत. तर टोटल इथे मला 3 मोठे चमचे तूप लागलेलं आहे. तुपाचा बेस जेवढा चांगला कणकीला बसेल तेवढ्या आपल्या करंज्या मऊ होतील आणि मग त्या खाताना आपल्याला तितक्याच अशा टेस्टी लागतील. तर हे पहा, आता व्यवस्थित आपली कणिक एकसारखी झाली आहे तुपाबरोबर. तर आता याला थोडं पाणी घालून आपण भिजवून घेणार आहोत. तर पाणी पण आपल्याला काही फार लागत नाही. अंदाज घेतच पाणी घाला आणि यातला व्यवस्थित मळून घ्या. जर तुमच्या घरी खवा नसेल तर मग तुम्ही दूध आटवून त्याच्यापासून पण असा दाटसर खवा बनवू शकता. आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि ही कणिक आपली तयार होते. कणकीमध्येच आपण वेलची पावडर घातलेली आहे, त्यामुळे आपण सारणामध्ये काही वेलची पावडर किंवा जायफळ वगैरे घातलेलं नाही. आता ही कणिक 20 मिनटं अशीच ठेवायची. 20 मिनटानंतर ही व्यवस्थित भिजली जाते. आता हिचे आपण गोळे बनवून घेणार आहोत. तर ह्या करंज्या आपल्याला फार मोठ्या करायच्या नाहीत, त्यामुळे गोळे बनवताना पण आपण मीडियम साईजमध्येच याचे गोळे बनवणार आहोत. तर ही कणिक अगदी मऊसूत अशी छान भिजलेली आहे. तर ह्याचा रोल बनवून आपण एकसारखे गोळे करून घेऊया. तर तुम्ही सुरीने गोळे करू शकता किंवा मग हाताने पण एक गोळा बनवू शकता. तर आता तेवढ्या सारणाला ही एवढी कणिक आपल्याला पुरेशी होते. तर ह्याचे असे इक्वल साईजमध्ये गोळे करून घ्यायचे. आता ह्या गोळ्यांना झाकून ठेवा सुती फडक्यानी, नाहीतर मग ते कोरडे पडतील. आता थोडासा मैदा घ्यायचा आणि ह्या आपण लातिंब्या लाटून घेणार आहोत. तर ह्याला लाटताना पण काठ बारीक करायचा आणि मध्ये थोडंसं जाडसरच ठेवायचं. तर ही पहा या पद्धतीने. आता पांढरा मैदा आहे आणि त्याच्यावर आपल्या वेलची पावडरचे टिपके आपल्याला दिसतील. आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरायचं. सारणसुद्धा आता आपलं व्यवस्थित कोरडं झालेलं आहे. तर थोडासा दुधाचा हात लावून किंवा मग पिठाचा हात घेऊन ही आपली पारी आहे तिला बंद करायचं आणि करंजीचा आकार द्यायचा. आता हिला हाताने व्यवस्थित दाबून तयार करून घ्यायची. ही करंजी तुम्ही आहे अशी पण तळू शकता किंवा मग तुम्ही याला मुरड पण घालू शकता. तर ह्याला पहिल्यांदा आधी कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या. मी हे पहिल्यांदाच मुरड घालते कारण माझी मुरड एवढी चांगली होत नाही, त्यामुळे मी बऱ्याचदा करंजीचं जे कोरणं असतं त्यांनीच कापून करंजी बनवते. तर आज इथे मी 4 ते 5 करंज्या अशा मुरड घालून बनवलेल्या आहेत. खरं तर मुरड घातलेली करंजी दिसायलाही सुंदर दिसते आणि उठून दिसते जेव्हा आपण ती पाकामध्ये मिक्स करतो तेव्हा. तर ही पहा अशी मुरड घालून होते. ही काय मला एवढी परफेक्ट आली नाही, तर मी पण शिकते अजून की मुरड कशी छान घालता येईल. तर अशी ही करंजी बनवून घेऊ शकता किंवा मग आपल्या नेहमीसारखं कोरण्याने तुम्ही कापून पण तिला व्यवस्थित शेप देऊ शकता. तर या पद्धतीने आपण करंज्या सगळ्या लाटून भरून घ्यायच्या. आता ह्याला ठेवताना सुद्धा व्यवस्थित फडक्याखाली सुती फडक्याखाली झाकून ठेवा, म्हणजे मग करंज्या सुद्धा सुकणार नाहीत आणि झाल्या की लगेचच तळायला घ्यायच्या आहेत. आता एवढीशी कणिक आणि अगदी 1 चमचाभर सारण फक्त आपलं शिल्लक राहिलेलं आहे, नाहीतर हे अगदी मापात सारण आणि आपली कणिक झालेली आहे. तर आता तेल गरम करायचं, फार पण कडक तेल करायचं नाही. आता त्याच्यामध्ये करंजी सोडायची. मला अजून थोडं तेल गरम इथे चाललं असतं, पण मी थोडा गॅस मोठा करून ते कडक करून घेतलं. तर ही पहा अशा पद्धतीने करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर त्या व्यवस्थित आपोआप तरंगायला लागतात. कधी कधी तर त्या स्वतःहून पलटी होतात जशी आत्ता झाली. तर या पद्धतीने दोन्ही साईडनी आपण करंजी व्यवस्थित तळून घेणार आहोत. तर ह्या करंज्या फुगतात ही अगदी टमटमीत आणि वरून बघाल तर तुम्ही त्याला पदरसुद्धा सुटलेले आहेत. फक्त ते पदर इतके पण नाहीत की ते पाकामध्ये तुटून जातील. तर ह्या पद्धतीने आपल्या अशी करंजी तयार होते. सुरुवातीला 1-2 करंजी तळून बघा आणि मग तुम्हाला अंदाज आला तेलाचा आणि करंजी तळण्याचा की मग तुम्ही एका वेळी 3, 4, 5 सुद्धा अशा तळू शकता. तर इथे आता मी मुरड घातलेल्या करंज्या तळण्यासाठी टाकलेल्या आहेत. तर ह्या माझ्या 5 करंज्या झालेल्या आहेत, 5 ते 6. बाकी तर सगळ्या करंज्या मी प्लेनच केलेल्या आहेत. तर ह्या अशा व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत.
करंजी टाकताना थोडासा गॅस मोठा ठेवा, पण करंजी टाकल्यानंतर मीडियम टू लो मध्येच ठेवा आणि ह्या व्यवस्थित तळून घ्या. म्हणजे मग करंजी व्यवस्थित खरपूस अशी आपली तळली जाईल. तर करंजीला कलरही खूप सुंदर येतो आणि मुरड तुम्हाला घालायला येत असेल तर मग उत्तमच, कारण मुरड घातलेल्या करंज्या ह्या नेहमीच अगदी छान उठून दिसतात. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तर ही पहा, तळल्यानंतर किती सुंदर मुरडची डिझाईन दिसते. तर तुम्हाला आवडत असेल, येत असेल, ती सुद्धा डिझाईन बनवू शकता. कारण बऱ्याचदा ह्या करंज्या आपण पाकातल्या असल्यामुळे इतरांना खाण्यासाठी डब्यांमध्ये भरून देत असतो. त्यामुळे मग दिसायलाही त्या सुंदर दिसल्या की आपल्यालाही छान वाटतं आणि खाणाऱ्यालाही ते छान वाटतं. तर ह्या पहा, अशा पद्धतीने आपल्या ह्या करंज्या तळून झालेल्या आहेत. आता ही करंजी तुम्ही आहे अशी पण खाऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये थोडी साखर आहे. त्यामुळे खवा आणि साखरेचं कॉम्बिनेशन हे असं कोरडं करंजी खाण्यामध्ये पण छान लागते. पण आता आपण ह्याला पाकातली करंजी करणार आहोत, तर ह्याच्यासाठी आता आपण पाक बनवूया. हे पहा, करंजी दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित आपली तळली गेलेली आहे आणि एकदम खमंग झालेली आहे. ह्याला जर मी तुम्हाला फोडून दाखवलं तर तुम्हाला दिसेल की सारण सुद्धा अगदी व्यवस्थित भरभरून ह्याच्यामध्ये बसलेलं आहे. तर हे पहा, एकदम अशा टम्म फुगलेल्या अशा सारणाने करंज्या आहेत. तर आता याला पाक बनवण्यासाठी ज्या वाटीने आपण मेजरमेंट घेतले त्या वाटीनेच 1 वाटी साखर आणि 1.5 वाटी त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. 1.5 ते 1.25 वाटी पाणी घालू शकता. आता हे आपल्याला साखर या पाण्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायची आहे. तुमच्याकडे असेल तर केशर घालू शकता, नाही घातलं तरी हरकत नाही. आता हा पाक थोडासा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपल्याला या पाकाला 1 तारी पाक करायचा आहे. तर याला एकदम पण हलका ठेवायचा नाही आणि 1 तारीच्या पुढे पण जास्त न्यायचा नाही. तर असा हा आपल्याला पाक इथे लागणार आहे, जेणेकरून हा करंजीमध्ये आतमध्ये पण मुरला पाहिजे. तर आता हा पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि आता ज्या आपल्या करंज्या तयार आहेत त्या करंज्या याच्यामध्ये बुडवून ठेवायच्या. तर ह्या वर खाली पाक लागेल अशा फिरवून व्यवस्थित आपण मुरवून घ्यायच्या आणि मग या पद्धतीने सगळ्या करंज्या पाकामधून काढून घ्यायच्या. पाकामधून काढताना थोड्याशा ओलसर वाटतात, पण थोड्या वेळाने 10-15 मिनिटानंतर ह्या करंज्या आपोआप पाक तो आकसून घेतात आणि एकदम कोरड्या होतात. तर अशा ह्या करंज्या आपल्या सर्व करण्यासाठी तयार आहेत. एवढ्या पिठाच्या आपल्या 19 ते 20 करंज्या होतात. तर हे पहा, याला शाईन पण खूप सुंदर येतं आणि वरून तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांनी डेकोरेट करू शकता. जर तुमच्याकडे सुक्या गुलाबाच्या पाकळ्या नसतील तर तुम्ही या ठिकाणी ताज्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या सुद्धा वापरू शकता आणि नक्कीच मुलांसाठी हा अतिशय आवडीचा पदार्थ आहे. तर तुम्ही कशी बनवता तेही मला कळवा आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा. तुम्हाला ही पाकातली खव्याची करंजी कशी वाटली तेही